तर ही एक गुडी बॅग आहे जे ॲक्च्युली पूर्ण सरप्राईज एलिमेंट आहे. हाय माझा आहे ना, जबरदस्त फिश ऑन क्रेझी. आता हा एरिया ॲक्टिव्ह झालेला आहे. लेट्स सी. मस्त मस्त स्पेसिमन आहे, मजा येते बघायला. आणि मिळणार मिळणार. डन. व्हेरी नाईस. काल दोघेकडनं आम्ही विचारलं होतं आता मस्तपैकी पहाटे सगळी तयारी चालू झालेली आहे. इथे अलॉटमेंट सुरू आहे अभि आपल्याबरोबर. आणि त्याचबरोबर इथे पूर्ण पार्टिसिपंट आहेत जे की साधारण 100च्या वरती नंबर आहे. आणि धमाल होणार आहे, मजा येणार आहे. तर आता सनराईज आला ना की व्ह्यू अजून कडक असणार आहे. तर बघूया. तर हे गुडी बॅग्स आहेत. आणि तिथे जसं आधी म्हणालो की पार्टिसिपंट्सना पूर्ण जे काय त्यांचे जे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे आणि ब्रेकफास्ट आहे ते जे काही कूपन्स आहेत सगळे दिले जात आहेत, टी शर्ट सकट. आणि लास्ट स्टेज ही आहे इथे जिथे ते लोक बेट्स कलेक्ट करून पार्टिसिपेशन करायसाठी रेडी होत आहेत. किती या एक मिनिट आपण साईज हे करूया. ग्रुपने कोण आहे आणि साईन करू नको आधी. मला कोण माझं नाव इथे आधी साईन नको थांब टिक. तर आता ही जर्सीज आहेत हे सगळीकडे इथे अँगल्स ऑलरेडी रेडी झालेले आहेत. तो इथे आय डी कार्ड बनत आहेत. नाम तो सुनाई हो. तर या ठिकाणी आपले गुडीज लोड होत आहेत जे की सुपर एक्साइटिंग असणार आहे. आणि ह्याच्यात नक्की काय काय आहे ना हे आपण जसं तिथे सेटल होऊ तसं नक्कीच बघूया. एलिमेंट ऑफ सरप्राईज मोजून घ्या एकदा. तर आता इथे लवकरात लवकर चालू होणार आहे सेशन्स. आणि ही आपली पब्लिक आहे पूर्ण आता रेडी होऊन बीचकडे जाते. आजचा आपला जो सेटअप आहे ऑलरेडी आता सगळे काच झालेत आणि काही कॅचेस पण झालेत जे लवकरच फुटेजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. तर हा जो सेटअप आपण केला आहे ना ह्याच्यामध्ये तुमचा सिंकर जो आहे हा खाली पडणार आहे इथे. आणि हा हुक इथून फ्लोटिंग राहणार, त्याला आपण टारली लावलेली आहे. आणि हा जो सिंकर आहे हा असा मुव्हिंग राहणार आहे. तर बघूया आता कास्ट करून बघूया काय लागतं ते. हा एक्सपिरियन्स कसा वाटतं ना हा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ह्याबरोबर येणारे जे इतर व्हिडिओ आहेत त्यांना पण तशीच प्रतिक्रिया द्या. सो आता ऑलरेडी जसं मी आधी म्हणालो ना पूर्ण शोरला स्ट्राईक चालू झालेले आहेत. आणि त्यासोबत असं ॲक्टिव्हिटी झाली आहे सुरू. पब्लिक मजा करते. आणि तुम्ही बघाल ना आता जो लास्ट नंबर आहे तो जवळजवळ 120 आहेत. आणि आपल्या म्हणजे मालवणच्या किनाऱ्याकडे जे जवळ आहे तोंडवळीचा ते टोक म्हणजे आपण सर्जेकोटला तिथे असतो तिथून जवळजवळ आता आपण हातऱ्याच्या म्हणजे मध्यभागावर आलेलो आहोत. आणि 120पर्यंत नंबर आहेत. म्हणजे फुल असं वाटतं की आज दिवसभर फुल रिपोर्ट ऐकायला मिळणार आहेत आणि तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर स्टे ट्यून राहा कारण हा व्हिडिओ ना नेहमीपेक्षा खूप जास्त वेगळा आहे. ही एक चॅम्पियनशिप आहे KXAची आणि आपण फुल एन्जॉय करणार आहोत. चला. तर ही एक गुडी बॅग आहे जे ॲक्च्युली पूर्ण सरप्राईज एलिमेंट आहे. जसं आपण कुठेही जातो एखाद्या शोर कॉम्पिटिशनला जातो तेव्हा काही ना काहीतरी असतं तर ह्याच्यामध्ये काय काय आहे ते बघायला मिळेल. आणि त्यासोबतच KXAचा ब्रँडिंग बरोबर ना तुम्ही इथे बरेचसे ब्रँड बघताय
जे जसं की ओनर झालं, VMC झालं, रिअल मरीन झालं, स्ट्रॉम, कसान, विलियमसन आहे, हाल्को, उझो, हे सगळे आपले स्पॉन्सरच आहेत. आणि टॅकल शॉपमध्ये स्केलेस पण झालं आणि टॅकल शॉपमध्ये फिश ऑन आहे, ओपन सी विनायक फिशिंग टॅकल झालं. सो इथे आपले टुरिझम पार्टनर आहेत खाली, आर्यावत आहे, नंतर तारकर्ली सी होम्स आहे, या बाजूला बनियन ट्री हॉलिडे आहे आणि हे आपले मीडिया पार्टनर आहेत 2, जे की हे तर स्वतः लकी आहे आणि हा तर स्वतः मी आहे. तर आता सुपर एक्साइटिंगली ह्याच्यामध्ये काय काय आहे ना हे आपण बघू. मी तर म्हणजे नेक्स्ट टाइम ह्याच्यासाठी द्या, बुडी बॅग फुल वसूल आहे. सो हे आपल्याला एक ट्रे मिळतो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हुकसोबत सुवल आहेत, स्नॅप आहेत आणि ही अशी शिसाची साधी वजनं आहेत अशी. पण हा बॉक्स युटिलिटी आहे. तर हे राहिलं बाजूला. आता बघूया आतमध्ये काय आहे. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. हे ॲक्च्युली आपलं पार्टिसिपेशन कार्ड रेकॉर्ड आहे. ह्याच्यामध्ये पॉईंट्स मेन्शन आहेत, कुठला मासा लागला त्याला किती पॉईंट आहेत. मग ते मार्शल येऊन ते सगळं हे करणार, साईन करणार आणि मग जर ह्याच्यात तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्ही जिंकलात. नेक्स्ट टाईमसाठी लक्षात ठेवा. हे झालं शाळेत गेलं सर. हां, आणि हे एक उत्तम अशी गोष्ट दिली आहे अँगलर लोकांसाठी. टॉर्च आहे, हेड टॉर्च विथ चार्जर. तर ही एक हेडलॅम्प आहे, ही चांगली रेंज आहे ना, मस्त आहे सकाळची एवढी. तर ही एक हाय पॉवर आहे आणि दिली आहे बॉक्स सकट. सो हे कॅरी करायला, कारण रात्री आपण नॉर्मली रात्रीच्या फिशिंगला जातो, तर ही एक गोष्ट आहे जी आपल्याला नेहमी लागते. आम्ही नेहमी असून पण विसरतो, पण ठीक आहे यावेळेला आता ठेवायची रे कन्फर्म. आता ही बॅगच घेऊन फिरू ना. ही बॅग ॲक्च्युली खरं म्हणजे ही बॅग खूप युजफुल आहे, कारण छोटंसं पॅकेज आपण छोट्या मोठ्या सेशन्सला जात असतो ना, बरं पडतं. त्याच्यानंतर आपल्याला मिळालेले आहेत हे KXAचे मस्त स्टिकर, जबरदस्तवाला लोगो आणि अजून काय हे सर्कल हुक आहेत आणि हे आपण कॉम्पिटिशनला वापरतो आहे. जो ऑलरेडी मी लावला आहे तो हाच हुक आहे इथे. म्हणजे आपण कॉम्पिटिशनला जेव्हा येतो ना तर सर्कल हुक लावायचा मेन उद्देश असा आहे ना की हे नॉर्मली गट हुक होत नाहीत, कारण आपल्याला इथे कसं असतं की आपण जो काय मासा काढतो आहे ना तो दाखवतो आहे, वेट करतो आहे, स्केल करतो आहे आणि त्याला परत सेफली रिलीज करतो आहे. तर त्यासाठी हे सर्कल हुक खूप इम्पॉर्टंट असतात आणि जर तुम्ही हे नाही वापरलात तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स मिळतात जे की लवकरच बहुतेक बाईक गाडी कुठेतरी लागणार आहेत. नंतर हे काहीतरी आहे, हे काय बॅनर आहे, मेजर टेप आहे. ह्याच्यात मेजर टेप आहे, ती ठेवून आपण त्याच्यावर मासा मोजू शकतो काय लागतं आहे त्याच्यावर. आणि हे बँडाना आहे थिंक सो, जो की स्टील एक कूल कलरमध्ये आला आहे, मॅच करते. हां, ऑलमोस्ट ह्याच्यावर मॅच करते. सुपर, जबरदस्त. आणि ओ नाईस, समथिंग विच आय रिली अडोर, छोटे पॉपर. हा ओनरचा एक छोटासा पॉपर आहे, गोबो पॉपर 60. कलर बघा मस्त वाटतं. आता ह्याला वापरताना पण बघूया कसा वाटतो तो. आणि त्यासोबतच असं वाटतं संपणारच नाही. तर हा ओपन सी फिशिंग टॅकलचा स्टिकर आहे आणि हे एक शॅड आहे ज्याला आपण हुक करून वमची ॲक्शन देऊ शकतो. आणि त्याबरोबर हे काही शॅड्स तरी दिलेले आहेत फिशिंग लुअर. नाईस. आणि सगळ्यात महत्त्वाची, आवाजावरनं कळलं असेलच मला, ही घंटी लावायची आपल्याला. ही बेट अलार्म आहे. तर जसं स्ट्राईक मिळेल ना, आता रॉडवर आपण लावूया ह्याला आणि जशी स्ट्राईक मिळेल ना ही वाजणार आणि वाजली की मजा. आणि 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 अजून एक गोष्ट आहे, संपत नाही लवकर यांचं. हे पिरॅमिड सिंकर्स आहेत, 2 त्याने दिलेत आणि नाईस, गुड क्वालिटी, गुड फील. आता ह्याला आपण लावूया. तो आता आपण सेट आहोत टू कॅच अ बिग वन. टू कॅच अ बिग वन. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना बेट फिशिंगची, किंवा आपण जे सर्फ करतो आता त्याची, तीही आहे ना की आपण स्पिनिंगमध्ये कसं रॉक्सला जातो, जागा आपण बघतो किंवा बराचसा प्रवास असतो, पण इथे फक्त लावायचं आहे. तुम्ही बेट चांगलं निवडा, चांगल्या स्पॉटवर कास्ट करा आणि निवांत चटई टाकलेली आहे इथे, चटईवर बसायचं. पेशन्स. म्हणजे आत्ता काय नाही वाटणार आहे, आता तेवढं ऊन नाही आहे. जसं ऊन आलं ना 11-12च्या आसपास, 12च्या आसपास 12 वाजणार आहेत लवकरात लवकर. हो, वाजला. आणि इथे आपला रोहित दादा आहे फुल ऑन फिशिंग मोड मध्ये. स्ट्राईक होती. मग काय खेकडे स्ट्राईक होती. की कांबळी सर येतात आपल्याशी बोलायला.
काय म्हणता, कसा वाटतो एक्सपिरियन्स स्टार्टिंगचा? फर्स्ट क्लास. आधी आता कॉम्पिटिशन संपेपर्यंत वेट नक्कीच कमी होणार आहे, कारण का जवळ बघितलं तर 2-2.5 किलोमीटरचा पल्ला क्रॉस करून यावं लागतं. सो खूप धमाल आहे आणि हे सगळं अनुभवायला खूप मजा येते, कारण का एवढे स्पर्धक 115 स्पर्धक आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील. सो ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याहून पलीकडे जाऊन जर मी बघायला गेलो, कारण का माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते इकडे इकॉनॉमी डेव्हलप करण्यासाठी काम करत असतं, उद्योजकांना प्रमोट करण्यासाठी काम करत असतं. सो मला असं वाटतं की असे जर कॉम्पिटिशन भरवले गेले तर याच्यातनं स्थानिकांना एक रोजगार होता. आता तुम्ही बघितलात तर इथे बरेच जे होमस्टेज आहेत ते फुल झालेले आहेत. इकडचे जे कॉम्पिटिशनसाठी जे आलेले आहेत मेंबर्स त्यांनी फुल केलेले आहेत. फूड इंडस्ट्री या सगळ्या गोष्टीवर चालते आहे. त्याच्यानंतर व्हेकल जे रेंटवर आणतायत तर ती इंडस्ट्री चालते. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता कॅच झालेला आहे, आपण बघूया काय कॅच आहे. गिटार आहे, गिटार. एक टेन्शन सोडू नको. घेत बाहेर, घेत. तू ठेव मंदार, तू फोटो टाकणार हा मंदार. सरळ ठेवा. आणि कुठे अँगलर कुठे? ऑलमोस्ट 80 सेंटीमीटर अबाव आहे. 78 सेंटीमीटर, 76 सेंटीमीटर पाण्यात सोडण्यात येत आहे. सुपर एक्साइटिंग स्ट्राईक होती गिटार फिशची, जी ऑलरेडी एका अँगलरला तिथे लागली आहे आणि जबरदस्त म्हणजे मस्त साईज वाटते. तर बघूया आता अजून काय काय लागतं इथे. बेट इथे खाऊन गेलेला आहे कोणतरी, सो आता आपण बेट चेंज करणार आहे. काय लावणार आहे? कंटिन्यू काहीतरी आहे, जे कुर्ल्या वगैरे काहीतरी आहेत किंवा काय आहे माहीत नाही, जे खात आहेत. आता हे तिसऱ्यांदा झालं बेट चेंज. महाकुलच लावणार परत आणि थोड्या वेळाने चेंज करून मग तारली लावूया. सो आता इथे काहीतरी स्ट्राईक होती. काहीतरी चांगला ओढला, रॉड पूर्ण हल्ला आहे. आता पण लाईनवर जराशे व्हायब्रेशन जाणवत आहे, पण आता ही स्ट्राईक नाही वाटत. बघूया, काढून बघूया. नाही अरे एकाच वेग गेलो, फुल हेवी गेलेला. स्ट्राईक नाही झाली, परत ना एवढंच कम. हे महाकूल लावलेलं पूर्ण आपण हुकला कव्हर करून आता हे ओपन झालं इथून पूर्ण ओढलंय. जी स्ट्राईक मग अशी बोलून स्ट्राईक होती हीच होती. आपण परत कास्ट करूया. महाकूलच मारूया. पूर्ण फाडलं. हाय मासा आहे इथे लागलेला आहे रोहितला. हाय मासा आहे ना, जबरदस्त. गेम ऑन, फिश ऑन, कडक. कवान कवान कवान, जबरदस्त जबरदस्त. लागलेला आहे, लागले. मार्शलला बघ, मार्शलला हाक मार. एक नंबर एक नंबर. अरे कडक, मस्त मस्त मस्त. हा चालेल, छोटी काय, बस बस तेवढीच घे. जबरदस्त. आणि इथे लागलेली आहे गिटार.
गेम ऑन. कडक कडक. गिटार पे 60. ना 55. थोडक्यासाठी जर्रासाठी ठीक आहे. आता आहे, आता आलेली आहे. ओपनिंग केलीच ना रे, बस झालं. सॉलिड झाली, पण चांगली झाली, खूप चांगली झाली. जरा लांब होत, हात फिरवून बघ. लांब होते काय हात हा ओढून 55. जरा ओढून बघा ना, शेफ्टी होत असेल तर. रे सोड रे, ते रॉडला हात नाही लावायचं. रॉडला हात नाही लावायचं. नेलं काय डिस्क्वालिफाय होशील. धर जरा. जबरदस्त पहिली कॉम्पिटिशन. फोटो काढायचा इकडे या. लेट हर गो. जबरदस्त. मोठीला पाठव, तुला सोडली आहे. आणि रोहन पण आहे. रोहन काय कॅच आहे? कॅच आता गिटारच होणार आहे. गिटारच बसते, हळूहळू चालू झाली आहे. Okay. आम्ही बराच वेळ खूप सॅड फेज मध्ये आहोत. अजिबात स्ट्राईकने आता जस्ट रोहितने ओपनिंग केलेली आहे. अच्छा, आता बसणार. आता स्टिंगरे नाही तर गिटार कन्फर्म. लागलेलं इथे. जबरदस्त. फिश ऑन. क्रेझी. आता हा एरिया ऍक्टिव्ह झालेला आहे. मस्त मस्त मस्त. अरे मोठा आहे, मोठा आहे. गुड साईज. जबरदस्त साईज. नाईस नाईस. मोठा आहे साईज, बंगले मोठी आहे, कन्फर्म मोठी आहे. बॅग मध्ये एवढी बॅग. क्वालिफाईड. कॉलीफ्लावर. 77. हॅलो. 3 पॉईंट. फोटो काढला का तुझा? फोटो हा येतोय तो. पुढे हा. फर्स्ट टाइम देखते जबरदस्त. सो आता ही जी वेळ आहे ना, ही ॲक्च्युली दुपारचा 1 वाजला आहे. मधल्या काही वेळात काही असं स्ट्राईक्स पूर्णपणे बंद झालेले होते. तर आता एकच होप आहे की जी संध्याकाळ होणार आहे, जेव्हा टाईट टर्न होणार आहे, आता जसं लो चालू झाली आहे, तर त्याच्यात काहीतरी लागू शकतं असं वाटतं आहे. आणि आत्तापर्यंत जे स्ट्राईक झालेत ना, ते खूप जास्त अमेझिंग आहेत. आणि हा एक्सपिरियन्स, आणि प्रत्येक वेळेला कसं आहे, जवळजवळ इथे आल्यावर दर 5 किंवा 10 मिनिटांनी कोणतरी एक नवीन माणूस आपल्याला भेटतो आहे आणि खूप जास्ती मजा येते. म्हणजे मेन उद्देश ह्या कॉम्पिटिशनचा हा आहे की आपण अँगलर कम्युनिटी आहे ती जास्ती एक्सपोजरमध्ये ठेवतो आहे. जे नवीन अँगलर्स आहेत त्यांना पण काही माहिती नक्कीच त्याच्यातनं मिळत असते. आणि त्यासोबतच आपण पूर्ण हा कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स, म्हणजे खरं सांगायचं तर इथून दिल्लीपासनं ते तमिळनाडूपर्यंत पूर्ण सगळ्या ठिकाणाहून लोक आलेली आहेत. आणि ही एक अमेझिंग गोष्ट आहे. तर ती ओळख होणं आणि त्यांचं नॉलेज आपल्यापर्यंत येणं किंवा बस एक फन एलिमेंट आहे. तर हा पार्ट खूप जास्ती अमेझिंग आहे. तर आत्ता आपण लंच ब्रेकसाठी थांबणार आहोत. आणि आता ह्याच्यानंतर काय होतं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून नक्की बघायला मिळेल.
तुझ्या अरे वा येस मेजरमेंट टेप कुठे ठीक आहे फिश ऑन फिश ऑन. तिकडे पण हुकअप चालू होते का त्याने पण काढले होते बघ. लहान लहान असू द्या तर मोठी असू दे त्याने काढले तू तर गावातच जातो हो. त्याच मोठीला लागलो लागलो. बऱ्यापैकी आणि सिंक्लर असल्यामुळे तुला येणार नाही पण येणार नाही. कोण चला कमी या क्वालिफायर नाही आहे हा क्वालिफायर आहे का बघूया चेक कर. आपलं हे असेल ना मॅच हा आहे. कारण तिकडे पण लागला मास्टर तिकडे आहे हां हां मॅट बघूया. मॅच होती घ्या बरं क्वालिफायर सोडून देऊ. हां चला एक मिनिट जरा. हां हां माकुल असं ना. त्याची गरज नाही असा तेवढं राहते. फुल साईज चला बघा 56 एक सेंटीमीटर. सो ही आजची आपली पहिली कॅच आहे आणि लेट्स सी. मस्त मस्त स्पेसिमन आहे. मजा येते बघायला आणि छोटेसे मासे आहेत पण भारी वाटतात. एक नव्याला रिलीज करूया. चला हो रोज आता एक मासा भेटला भेटलेलो आज दिवसभरानंतर. आता गावलो भारी फिश ऑन. सो आज इथे आलो पण स्पेशल फक्त भेटायला इथे आलेले आहेत 2 प्रो अँगलर देशमुख आणि पिंटो. काय कसं वाटतं आमचा रिपोर्ट बघून? अरे भारी आहे पण ॲक्च्युली मला कॉम्पिटिशनमध्ये जायला पाहिजे होतं पण कामाच्या व्यापामुळे मला टाईम नाही दिवसभर राहिला म्हणून आता तुम्हाला स्पेशल भेटायला आलो इथे. वा 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 धन्यवाद. सो आता ही टुर्नामेंट म्हणजे KXAची जी ही सर्फ फिशिंग चॅम्पियनशिप होती ही आता ऑलमोस्ट आपल्या शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. जिथे ऑलमोस्ट आता बऱ्याच लोकांनी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे मासे काढले आहेत. खूप सारे युनिक कॅचेस पण आहेत आणि त्यासोबत आता आपण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत. तिथे समोर आपला रॉड लागलेला आहे आणि इथे जबरदस्त असा सिनिक सनसेट होतो आहे पूर्ण एरिया. आता हळूहळू अँगलर्स जे आहेत ते कमी होत चालले आहेत पण खरंच म्हणजे ही एक्साइटमेंट एवढी जबरदस्त आहे ना. आता असं वाटतं की कधी एकदा पुढचं वर्ष येतं आहे आणि पुन्हा ही कॉम्पिटिशन किंवा ही चॅम्पियनशिप येते आणि पुन्हा आपण पार्टिसिपेट करतो आहे आणि पुन्हा ही धमाल करतो आहे. तर बघूया. आणि माझा स्वतःचा अनुभव बघाल ना तर टू बी ऑनेस्ट जसं मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हणालो की ही माझी पहिलीच कॉम्पिटिशन होती आणि खूप जास्ती मजा आली. खूप लोकं भेटली, खूप गप्पा झाल्या आणि फिश ऑन पण झालं. तर
अजूनपर्यंत जर तुम्ही वागळीचा व्हिडिओ बघितला नसेल ना तर वागळीची ही जबरदस्त वन ऑफ माय बेस्ट ट्राईक, तर नक्की जाऊन ती चेक करा. मी इथे वरती आय बटनमध्ये मेन्शन करतो. आणि जर तो आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा. आता माझा पाईप पडणार होता. इकडे ना लॉंग कास्टची कॉम्पिटिशन आहे जिथे चालली आहे आणि ही जवळ असे बाय. सो मित्रांनो, आता थोड्याच वेळात प्राइस डिस्ट्रीब्युशन चालू होईल. आपण जर बघाल तर KXC या ट्रॉफीज आहेत फर्स्ट सेकंड थर्ड रँकला. त्याच्यानंतर फर्स्ट रँकला कॅश प्राइज प्लस रॉड रील्स लुअर्स भरपूर काय काय आहे. नंतर आहे हे सेकंड प्राइज आहे. सेकंड प्राइजला देखील कॅश प्राइज प्लस रॉड रील्स लुअर्स बॅग भरपूर काय काय आहे. आणि हे आहे थर्ड प्राइज, तर याच्यामध्ये देखील कॅश प्राइज प्लस रॉड रील लुअर्स भरपूर काय काय आहे. तर असे आणि इंडिव्हिज्युअल काही बक्षीस आहेत. थोड्याच वेळात आता बक्षीस समारंभाला सुरुवात होईल.